शॉर्टकट मध्ये नका सांगू, हा लॉंग कट मध्ये सांगा. म्हणजे चोर कोण आहे आणि काय कसं प्लॅनिंग आहे तुमचं सगळ्याचं ते सगळं मला लक्षात येऊन जाईल. हा इथंच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि चोराला सापडून देतो. तर ते वेल्डिंगवाले आले, त्यानं टिनं गिनं लावले बुवा, चांगले टिनं कसले त्यानं एकदम. टिनं असे कसले होते का तसे हालूनही नव्हते राहिले, पण हवा एवढी भयानक होती का ते टिनं अचानकच उडाले असे का आम्ही 2-3 किलोमीटर पर्यंत पाहताही गेलो त्याला पाणी थांबल्यावर. आणि तात्याला मी एवढे फोन केले पण एकही फोन नाही लागला. कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे, अंदर आहे, बाहेर आहे, अंदर आहे, बस अशीच सांगितली मॅडम मोबाईलवाली, बाकी काहीच नाही सांगे. इकडे तिकडे लय पाहिला आम्ही, मग आखरी थकून गेलो, नाही भेटले आम्हाला. आम्ही म्हटलं बा सकाळीच उठा आणि लोकांच्या वावरात पहा. सकाळी पाहिलं लोकांच्या वावरात बी नाही होतं. हे बा तुमचा फोन याच्या पहिले वावराईनच पाहू राहिलो होतो मी, एकही टीन आला नाही म्हणे इथं. मग काही नाही बुवा, तात्यासोबत गेलो, तात्यासोबत टीनं पाहिले, ते काही टीनं सापडली नाही. अच्छा अच्छा, असं झालं ते सगळं नाही. म्हणजे याचा अर्थ सपाच आहे का टीनं चोरणारा अधिक कोणी नसून तुम्हीच आहे. मुकाट्यानं हातवर करा. जर तुमच्याशिवाय तिथं सोकारीला कोणीच नव्हतं, हा तर टीनं काय धावत पळाले का पोहत गेले का बाहेर देशात गेले डायरेक्ट उडून? भले शिकू राहिले तिथं. हा चोर तर चोर वरतून शिरजोर. जास्त चालाकी नाही करायची, नाही एकाच तुपात आराम आहे. मी कायले करू चालाकीन, मी कायले करू चोरी बाबा, मी कायले करू? काय तात्यासाहेब तुमचं चुकलं नाही का राजे हो? तिथं कॅमेरे तर लावायला पाहिजे होते, चोर सापडतच होता ना कॅमेऱ्यात. पण हे चोर नाही म्हटलं शिंदे साहेब, हे नाही होईन चोर. मला माहित आहे ना हे चोरी करूच शकत नाही. तुम्ही चुपचाप राहा सरपंच साहेब, तुम्ही चुपचाप राहा. तुम्ही मा केस मध्ये म्हणत येऊ नका, नाही तर मग हा माहिती आहे ना तुम्हाला. हे काऊन नाही होय चोर, काऊन नाही होय? काय सबूत आहे तुमच्याशी? सबूत म्हणजे मांगा गावा मले तो गंग्या आणि बाबू मरंडी पकडायला आले होते आणि किडनॅप करायला आले होते, तेव्हा येईनच वाचवलं ना. तुम्हाला माहित आहे ना. तवाचा नाताचा काय संबंध मला सांगा पहिले तुम्ही. हा तवाच हे कसं होतं ते वेगळं मॅटर होतं, आता हे चोरीचं मॅटर आहे. आता जर ते टिनं गिनं पाहून त्याची नियत खराब झाली असेल तर मग कसं? आणि सांगितलं असेल का हवा पाण्यानं झालं, मग काय म्हणणं आहे? करू का म्हटलं साहेब, हाताखाली करू काय? हाताला दुखू राहिले राजे हो. बिलकुल नाही. मी जोपर्यंत म्हणत नाही हाताखाली नाही झाले पाहिजे, पहिले सांगू राहिलो मी. मला माहीतच होतं तात्या का असंच काही होणार आहे म्हणून, ते मलाच चोर समजणार आहे म्हणून, कारण मीच आहे ना सोकारी. हा तिथे दिवसभर म्हटलं मी डोळे फोडले एवढे पाण्या पावसाळ्याचे, आणि डायरेक्ट मला चोर घोषित करू राहिले. काही छानबीन करायला नाही पाहिजे का पहिले ते ना? तुम्हाला म्हटलं ना राजे हो तात्या का सगळ्यात पहिले तुम्ही वावराच्या इकडे CCTV कॅमेरे लावा, कारण आपल्या गावातले चोरगिरं येत जाय ना आपल्या वावरातनी. हां आपल्या वावरातनी चोऱ्या करायला येत जाय तर कोणी ना कोणी तर सापडलं असतं, काही ना काही धागे दोरे तर लागले असते हाती. तुम्ही सरपंच बनले, तुमचं काम होतं का वावराच्या तिकडे पहिले कॅमेरे लावायचं? गावात लावून दिले पण तिकडे भुलून गेले नाही. भुललो नाही शिंदे साहेब, भुलीन कसा? अरे तिकडे लावासाठी मी कॅमेरे आणले, भुलू कसा मी सांगा तुम्ही. आता तिकडे पूर्ण रस्त्यावर लाईटच लागायचे आहे सौर ऊर्जावरचे, तर कॅमेरे कुठे लागणार आहे? 3 खंबे सोडून एक कॅमेरा लावायचा आहे. लवकर वाढतं. जोपर्यंत मी म्हणत नाही हाता खाली करा तोपर्यंत हात नाही खाली करायचे. हा नाही तर मग हा माहिती आहे ना एका गोळीच काम तमाम, इकडून टाकी ना तिकडूनच काढीन गोळी. आपल्याविषयी मुलाचं नसते बिलकुल नाही. एन्काउंटर स्पेशलिस्ट शिंदे साहेब म्हणते म्हटलं मला. मोरे साहेबाला विचारा तुम्ही. जाऊ दे ना, आपलाच माणूस होय ना, हाता खाली करायला लावा, दुखते त्याचे हात, म्हातारा माणूस बिचारा. चोरी करायच्या वेळेस नाही वाटलं का त्याला मोरे साहेब? चोरी करायच्या वेळेस नाही वाटलं काय का म्हातारा आहे का काय आहे? तुम्ही छानबीन करा, तिथं इन्व्हेस्टिगेशन करा. ते तुमच्या अशी कुत्रं गित्र आहे ना, इंग्लिश कुत्रं वास घेणार, तर त्याला चांगला तिकडे वास घ्यायला लावा. आणि पहा आता इथून तुम्ही म्हणून राहिले डायरेक्ट मला चोर आहे म्हणून. मी विचारात पडलो ना का म्या कोणती चोरी केली? अरे इतक्या दिवसापासून मी सर्व्हिस देऊ राहिलो तात्याले. हां कधी म्हटलं आंबा बी घरी न्यायचा असला ना तर विचारल्याशिवाय नेत नाही, विचारून घ्या तुम्ही, इथंच आहे. शिंदे साहेब तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, जो काही खर्च होत असेल इन्व्हेस्टिगेशनचा सरकारी तुम्ही द्यायला तयार आहे. करा, हात खाली करा तुमचे. शिंदे साहेब आपण एकाच बाजूला विचारलं ना का कोण काय कसं झालं तर. हा सरपंच साहेबाच्या इकडे तर पाहिलंच नाही आपण, कोण काय कसं झालं तर विचार ना सरपंच साहेबाले बी. करेक्ट मोरे साहेब, करेक्ट, एकदम बरोबर. व्हेरी गुड मोरे साहेब. सांगा सरपंच साहेब, आपण तुमच्या इकडे सांगा हे सगळं प्रकरण होऊ राहिलं होतं तेव्हा तुमच्यापाशी कोण होतं? आता रे सोन्या, आता कसं करतं? आता तर फिटाचंच काम दिसू राहिलं. जर यायनं जर आपलं नाव घेतलं दोघायचं झालं मग आपल्यावर शक जाय. आणि तात्यानं पहिले सांगितलं हे दोघं चोर आहे म्हणून, मग वावरात लढाव चोरी गेली म्हणून कसं करतं आता? देव बरोबर करते चेत्या, देव बरोबर करते. चुपचाप राहा फक्त इथं, भादर नको करू. एखाद्यानं ऐकलं तर झालं मग इथंच आपलं वाला खानदान गोल होऊन जाईन. यायचा मला फोन आला तेव्हा मी घरीच बसलो होतो. मी होतो, माझी बायको होती आणि हे होते
चौघ जण. आणि ते जे दोघं होते ते पोट्टे बाहेर होते, पाणी खेळू राहिले होते. पाणी चालू होतं त्या कारणाच्यानं कोणीच काही बाहेर जाऊ नाही शकलं आणि सगळेच्या सगळे माझ्या घरी झोपले. जेव्हा तुम्ही झोपेतून उठले तेव्हा तुमच्यापाशी कोण कोण होतं हे सांगा. माझ्या घरी म्हणजे मी होतो, देवानंद भाऊ होते, पाटील होते, आपले नामदेवराव होते, दिलीप भाऊ होते, माई बाई भाऊ होती. आणि हे दोन पोट्टे कुठं होते? काय कुठं होते तुम्ही दोघं जण? आम्ही दोघं जण वला झालो, मग घरी चाललं गेलो रातच्यानं 2:30 वाजता लाईट आली तेव्हा. अच्छा, म्हणजे चोर दुसराच कोणी होय तिथं गेल्यावरच माहीत पडा. चला तुम्ही समोर चला, आम्ही तुमच्या मागं येतो. काय वाटते तुम्हाला? हे सगळे जे कंडिशन पाहून आहे आणि दोघांचा इकडलं आपण मत ऐकलं आहे, तर चोर कोण वाटते तुम्हाला? सांगा. तायडे साहेब, मेश्राम साहेब, मोरे साहेब, सांगा तुम्हाला कोण वाटते? कोणावर डाऊट चालला? डाऊट तसा आपण डायरेक्ट कोणावर घेऊ नाही शकत, आपल्याला पक्क सबूत लागेल ना. आता तुम्ही डायरेक्ट बंदूक दिली त्याच्या डोक्यावर टाकून, त्याच्या सोकारीच्या. आता किती भेले ते फालतू अशा माणसाला अटॅक गिटॅक आला तर त्याचं वय पा काय पा फालतू म्हटलं तुमच्यावरच येऊन पडन. असं काही करत नका जात जाऊ. हा शिंदे साहेब, तुम्ही असं काही करत नका जात जाऊ. कसं आहे, समोरच्यानं एकदम धक्का पोचून जाईल ना, एखादा अटॅक येऊन जाईल. तुम्ही घडी ते बंदूक नका काढत जाऊ. घडी बंदूक नाही काढत जाऊ म्हणजे मग म्हणणं काय तुमचं मला सगळायचं? अरे एन्काउंटर स्पेशलिस्ट शिंदे साहेब म्हणजे म्हटलं मला बंदूक नाही काढीन तर काय मग? चला गाडी काढा आपली, चला लवकर इन्व्हेस्टिगेशनला जायचं आहे. आपल्या मोतीला घेऊन घ्यायचा सोबत. बापरे श्याम भाऊ, एकदम तुम्ही जवान पोरासारखे दिसू राहिले. टी शर्ट आणि तो जीन्स पॅन्ट आणि तो रनिंगचा बूट. काय म्हटलं बा हे काय वय आहे? काय आता पोरी पाल चालली का तुम्ही ह्या वयात? खोटं वाटत असेल तुम्हाला तर मदन भाऊला विचारा तुम्ही. का मदन भाऊ कसे दिसू राहिले तुम्हीच सांगा. एकदम कवळे लस दिसू राहिले ते. 17-18 वर्षाचं पोरगच वाटू राहिले. चढवा अधिक मला तुम्ही हरभऱ्याच्या झाडावर चढवा अधिक. आता हरभऱ्याच्या नाही चढायचं असेल तुम्हाला ते लिंबाच्या झाडावर चढा. आमचं काय आहे त्याच्यात? मी जे आहे ते सांगू राहिलो बा, तुम्हाला मजा पाठवू राहिलं. सेल मधून आणले का कपडे? अरे सेल मधून नाही आणले आणि कुठूनच नाही आणले. काल जे पाणी आलं तर बाहेरच होते कपडे. आम्ही राहिलो झोपून, ते कपडे पुरे ओले होऊन गेले. मग मी म्हटलं आता बाहेर काय करा? बाहेर काय ना निघा, उघडं निघाव काय? उन्हीचा झपाटा बसला तर काय करा? म्हणून मग पोट्ट म्हणे का माझी टी शर्ट आणि पॅन्ट घाला म्हणे, माय बूट घाला म्हणे. माझी चांबड्याची चप्पल होती ते ओली झाली. मग ते शितोळे उडते ना मागून, म्हणून मग त्याचे कपडे आणि बूट घालून आलो. काल पण पाणी काय ऐकूनच नव्हतं राहिलं ना. वारा धुंड. अरे बापा, भल्ला ताकद ना चालू होतं का? ताकद ना? अरे इथं तो सल्ल्या शाहरुख आहे म्हणे आम्ही 14 जण म्हटलं आम्ही इथं पांटेला झोपलो. आता तुम्ही अर्धा घंटा माहिती ना तुम्हाला इथं उभे होते ना, अर्धा घंटा बाद आलो पांटेला उघडाले. हाव काय? पांटेला तर झोपले तुम्ही पाण्याच्या ना? नाही तर मग कसं तर पांटेला तर झोपलो बा आम्ही. काय विचारता तुम्ही? आता मार पाणी उराला दन्न आणि त्याच्यात गेली लाईन. लोड शेडिंगचा प्रश्न एवढ्यानं बरं आहे का हे सौर ऊर्जावरच्या लाईट चालू आहे. नाही तर झालं असतं पुऱ्या गावात अंधार. पण काल अशी झोप लागली पांटेला, कारण थंड पाणी होतं ना ते अवकाली. अरे बापरे, अशी झोप मला कधीच नाही लागली. माहिती इच्छा नव्हती आज पांटेला उघडायची. पांटेला तर झोपून राहा म्हटलं धंदा पडते. आणि ते तिघ जण कुठं गेले मग? सल्ल्या शाहरुख्यान म्हणे ते चालले तिकडे खंबे लावाले तात्याचे. गावात ते लावून राहिले आणि तात्या म्हणे जे रस्त्यानं आहे ते दुसऱ्या लोकांना दिलं म्हणे. जरा पटापट झालं पाहिजे म्हणे काम. तिकडे जरासे कॅमेरे लावायचे आहे म्हणे. कॅमेरे लावले तर लय फायदा झाला आपल्याला. काही इचुकाटा काम झालं मग पटकन लक्षात येऊन जाते ना कॅमेरात. आजूबाजूचे गाव किती नाव काढू राहिले आपल्या सरपंचाचे. का सरपंच पाहिजे तर असा पाहिजे म्हणे माणूस. मी जर बनलो असतो ना श्याम भाऊ सरपंच तर मी असेच कामं केले असते, याच्यापेक्षा चांगले केले असते. बस तू राहू दे, धीर धरत जा थोडासा. पांटेलाच बरा आहे ना आपला. इथून 5 वर्षानं तात्याचा पाठिंबा आपल्याला राहील, कारण ह्या वर्षी तात्याला पाठिंबा आपण दिला. एवढं लक्षात ठेवा मदन भाऊ. आणि त्याच्यानंतर तुम्ही कामं पाहून घे जा. बरं पाहू ना. तू इथंच आहे ना, मी इथंच आहे. नाही शांभो? हे युद्ध काही थांबाचं नाव नाही घेऊ राहिलं. काय करू काही समजून नाही राहिलं मला आता तर. लहान दिवसांदिवस महागाई उरायली या युद्धाच्यानं. सर्वसामान्य माणूस जगन तर जगन कसा? काय करू मला समजूनच नाही राहिलं. तुमचं काय वय राहिलं काय हो आता? काय करता तुम्ही चुपचाप बसा आणि पहा कसं काय चालू आहे. तर जेव्हा तुम्हाला करायचं होतं तेव्हा तर काही केलं नाही. जवानपणी 17-18 वर्षाचे होते तेव्हा भरत्या गिरत्या मारल्या असते तर आर्मीत असते देशाची सेवा करण्यात. मग काही ना काही करू शकले असते. पण नाही, तेव्हा गदे घेऊन घेतले आणि रेती इटा गिट्टी त्याच्यावर चालू होतं तुमचं. काय राजीव हो? नाही तर काय तर मोठ्या मोठ्या गोष्टीचा तुमच्यावाल्या. जेव्हा वय होतं तेव्हा केलं नाही. आणि आता इथं बसल्या बरू आले. मोठ्या बिंदीचं ऑपरेशन करून घेतलं आणि बसले तो काळा चष्मा लावत इथं. आता माठ वयानं दिसत नाही म्हणून, नाही तर गेलोच तुम्ही ते युद्ध थांबवले. पण आता तुम्ही जवान पोट्टे आहे, तुम्ही झालं नाही पाहिजे का रे? कुठं गेला तुम्ही मोतिया बिंदूचं ऑपरेशन? एका जवान पोट्टे कोण दिसू राहिला तुम्हाला याच्यात नाही? या युद्धाच्या ना शेअर मार्केट पुरं चाललं गेलं आहे खाली आणि त्याच्यात नाही पैसे लटकले. सांगा आता काय करा? कधी होईन काय होईन काही सांगताच नाही.
तुले म्हटलं होतं ना राजा, आता शेअर मार्केटच्या मागे नको लागू रे, नको लागू, काही कामाची गोष्ट नाही आहे. सोनं केलं असतं तर आज किती फायदा राहिला असता. त्या पाय शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले, मी सोनंच गुंतवले, मी फायद्यात राहिलो आज. घपकने ऐकलं आणि झपकन 10 एकर वावरच घेऊन घेतलं. जा तिकडे, नाही का रे बा वामनराव? तुम्ही म्हणजे मास्टर माइंड माणसं आहे मिलिंदराव. साधं सुद्धा काम आहे का बाबा तुमचं? अरे राम राम रामा भाऊ. राम राम वामनराव. काय म्हणते भीमा भाऊ? जय भीम हो रामा भाऊ. जय भीम जय भीम. अरे भल्ले बसले म्हटलं फुरसतीत मी तुम्ही चौघं. काय बा कोणत्या गोष्टी चालू आहे एवढ्या? सिक्रेट मिशन चालू आहे का एखादं? भल्लं थंड थंड लागते हो या झाडाखाली, म्हणूनच बसले तुम्ही. थंड गार लागते ना, म्हणून तर 2 खुर्च्या घेतल्या टाकून आणि लाईटही घेतले टाकून. सकाळ संध्याकाळ मस्त इथं बसायचं इकडे तिकडे बसल्यापेक्षा, नाही काय? आता तुमचं बरं आहे बा, आम्हाला तर जाच लागते वावरात, ऊन असो का काही असो तिकडे. आम्हाला काय तर थंडगार भेटते. कायच्यासाठी बसले म्हटलं एवढे आणि कायचा विचार करू राहिले? आम्ही आल्याबरोबर बा गोष्टी थांबवल्या तुम्ही. हे गणेशराव म्हणून राहिले का आपल्याला म्हणते ते युद्ध थांबवले जा लागते म्हणते. सांगा आता तुम्ही, आता काही यायचं उगा आहे का ते युद्ध थांबवायचं? हां, ते पाच बसन त्याचं काय आहे ते, आपल्याला काय करावं लागते? हां, मस्त 2 टाईम म्हणून 3 टाईम जेवायचं, रविवारी मटण आणायचं, मटण खायचं, 90 मारायची आणि इथं येऊन झाडापाशी बसायचं इकडे तिकडे गोष्टी करत. आणि काळा चष्मा काय लावला? काय झालं डोळ्याले? ऑपरेशन झालं त्याचं मोतिया बिंदूचं. तुमचं मोतिया बिंदूचं ऑपरेशन झालं, तुम्हाला डोळ्यानं दिसत नाही आणि तुम्ही तिथं युद्ध थांबवायला चालले काय? चुपचाप राहा ना बा इथं. हां, कायले फालतू? वावरातून आले काय? आलो जरा फेरफटका मारून, काल जरा ताकदनं पाणी आलं, चला यावं म्हटलं वावरातून. तर काय विचारता, तात्याने मोठा घोर करून टाकला. तात्यानं कोणता घर केला बा? अरे काय विचारता, हे अवकाळी पाणी सांगितलं होतं म्हणून त्यानं 2.5-3 लाख रुपये खर्च करून टिनाचा सेट बांधला 2 एकरात. टिनं लावले आणि काल आला अवकाळी पाणी आणि वारं धुंड सुटलं, तर तो टिनाच्या सेटावरचे टिनं पुरे उडाले असे का आजूबाजूपर्यंत दिसून नाही राहिले. 2-3 किलोमीटर पर्यंत सगळ्याच्या वावरात जाऊन बी पाहिलं त्याच्या सोकारीनं, वसंतरावनं. माय वावरात आले ते, तेव्हा मला माहीत पडलं का अशी गोष्ट झाली म्हणून. मग सापडले का टिनं? टिनं कायचे सापडते? टिनं गेले ते उडून नाही गेले, ते चोरले कोणतरी, गायबच करून टाकले. मग पोलीस ठाण्यात रिपोर्ट देऊन द्या म्हणा का चोरी गेले म्हणून. आणि चोर कोणीच नसन, ज्याचं लक्ष होतं आणि जो पत्यावर असन, ज्याला माहीत असन या गोष्टी तेच असन. नाही तर एवढ्या भर पाण्यात कोण चाललं टिना आणाले ते उचलाले? तेच ना, तेच तर वय. आता मी रस्त्याने येऊ राहिलो होतो, तर तात्याची गाडी येऊ राहिली होती बा. मी म्हटलं बोला, तर तात्याला काय आवाज ऐकू नाही गेला मला. शिंदे साहेब करते बरोबर, पकडते चोर करते, काही टेन्शन नका घे. चला येतो वामनराव मग. हा या. काही चाल नाही करणं म्हणून काय? 2 एकरात टिनाचा सेट कोण टाकला होता पाणी यासाठी? पण तर सगळ्या कास्तकारानं हेच दिमाग लावलं असतं. काही आपलं काम करणं झालं, टिने गेले उडून, बसा बोंबलत, चांगला झाम्या बसला तात्याला. तर मग हे असे उपटचे कामं करते. कोणा सांगितलं काय माहीत, कोणा दिलं त्याला दिमाग एवढं? अरे काही टेन्शन नका घेऊ ना तुम्ही वसंतराव, काहीच नाही होत ना तुमच्या सायकलीले. दोरीला बांधलं ना, नाही पडत ना ते सायकल, काही राजे हो. अरे ॲटलस कंपनीची जोडल आहे ते, दणकट सायकल आहे. हे तिले काही नाही झालं पाहिजे. एक टाईमला मले लागलं चालते, पण तिले काही नाही झालं पाहिजे. जराशी आरामानं चालवा बुवा. मला तर वाटवायला पडण गिळण ते सायकल पडली नाही पाहिजे तात्या. तुम्हाला म्हणू राहिलो होतो येतो मी सायकलीनं, तर तुम्ही ऐकायला तयार नाही. तुम्ही येसान त्या सायकलीने 1 घंटा वाट पाहू का तुमची? पहिलेच तर पोलीस ठाण्यात 1 घंटा वाट पाहिली तुमची. आरामानं सायकल चालू राहिले. हे चांगलं झालं, सकाळी या 4 वाजता झाकटीत मस्त, आणि 12 वाजेपर्यंत काम खतम करा आणि लवकर पाणी होऊन जा. उन्ही ताणीचे दणकेने घ्यायला पुरत नाही. तर उनगीन लागली तर काय भावात पडन ते? सावकाने तर चालले जाईन, पैसे जेवढे कमावून नाही तेवढे, नाही का? आज सरपंच साहेबापासून पैसे घेऊ. हा, पैसे घ्याच लागते ना आज. पैसे काहीच नाही ना, आता खर्चाला लागतेच ना, बाजार आहे गावातला. नमस्कार हो सरपंच साहेब. नमस्कार. जमलं ना काम आता? सकाळी देत जा, 12 वाजेपर्यंतच करत जा. जास्त लंबे काही थांबू नका इथं. उन्हीचा झपाटा बसन तर बस, जेवढे कमावसान नाही तेवढे लावून द्याचा. गती चालू द्या आपलं काम. तुम्ही जे हे सांगितलं ना, एकदम जबरदस्त सांगितलं. बस सकाळी आम्ही 4 वाजता येऊ आलो, 12 वाजेपर्यंत आमचे पुरे खंबे लावून चाललो आम्ही. भाऊ, ह्या गाडीच्या वरतं सायकल आहे ना आपली, पहा बरं. मला काही दिसून नाही राहिलं अंदर बसलो आहे तर. हा, वरतच आहे सायकल. अरे नाही जात ना तुमची कुठं सायकल? दोरीनं बांधली आहे ना. काय वसंतराव तुम्ही बी, आम्हाला पाहिल्या नाही गेलं बा का तुम्ही सायकलने येऊ राहिले म्हणून तुम्हाला आम्ही गाडीत आणलं. वरतं सायकल बरोबर बांधली आहे ना चांगली चराळीनं. कशी काय पडणार आहे ते काही राजो? अरे काय राजो, मावर गरम राहिले तुम्ही देवानंद भाऊ. हां, अरे जुनं मॉडेल आहे ते, चांगली मजबूत आहे सायकल ते, ॲटलस कंपनीची होय, म्हणून मन दुखते माणसाचं. आता नाही आहे तशा सायकला राहिल्या. मी आता म्हटलं तुम्हाला येतो मी गती सायकलीनं. नाही चला गाडीनं चला. काय राजो तुम्ही बी. त्या येईल विचारा ना का कोणी आलता का म्हणा बा. हां, टिना हाय बा पडली आपल्या वावरात, घेऊन जा म्हणून विचारा बरं यायले. अरे हो राजू, अरे मी काय म्हणून राहिलो,
बोला ना, काय म्हणून राहिले? कोणी आलता का इकडे नवाळ माणूस किंवा ओळखीचा माणूस बाबा इकडे टीनं पडले आहे, कोणाचे वय काय वय, आलता का असं कोणी म्हणाले? नाही नाही, एकच जण नाही आलं इकडे. तर काहून, काय झालं? नाही नाही, आलता का म्हटलं कोणी? नाही, कोणीच नाही आलं. आलं असतं सांगितलं नसतं का तुम्हाला? पटापटा खंबे उभे करून द्या. संध्याकाळपर्यंत मी इथं कॅमेरे लावून देतो. कॅमेरे लावणं एकदम गरजेचं झालं या रस्त्यानं. चोऱ्या लय वाढल्या. आजच्या तारखेत इकडे 4 खंबे लागून जाते. आता हे कायच्यासाठी गड्डे घंदू राहिले? इकडे लाईट लावायचे आहे ना रे, सौर ऊर्जावरचे लाईट आहे ना इकडे, कॅमेरे आहे ना. कोणाच्या परवानगीनं करू राहिले तुम्ही हे? कोणाला विचारलं कोणाला हे? आमच्या गावात येऊन गड्डे खंदू राहिले तुम्ही? होय शायने हो, इकडे जाय म्हटलं गाडीत मी मागं. मायाच परमिशन न खंदू राहिले ते, मायाच माणसं होय. अच्छा, तुमचे माणसं होय काय? मग चालू द्या चालू द्या. तुमच्या गाडी आले काय कांड केलं बाबा? तुमच्यावर आरोप आहे का तुम्ही टीनं चोरले म्हणून तात्याच्या वावरातले, म्हणून तुम्हाला पकडायला आले. चुपचाप राहा, जास्ती काही येऊ नका, नाही तर तुमच्या दोघांना दंड टाकून देईन. जास्तीचे नाटकं नाही पाहिजे. चला काढा त्या मजुरी बाहेर. चला हो सरपंच साहेब, कमान गाईस, फॉलो मी. मेश्राम सर, मोतीला सोडून द्या. अरे शिंदे साहेब, कुकडे चालला तो? पहा बरं तुमचा मोती. अरे इकडे काय माहिती त्याचं? तुम्ही चुपचाप राहा, तो बरोबर वास घ्यायचे, समजले काय? आम्ही बरोबर चोराचा पता त्याच्या हिशोबाने लावतो. तुम्ही चुपचाप राहा. डसन तर नाही ना हो साहेब? हा हे पा मा चांगाचा वास घेऊन राहिला हा तर. जो चोर असेल तो त्याच्या सांगाचा जास्त वास घेते. आणि तो भुकला का झालं मग? तो भुकला रे भुकला का चांगला सोमवार त्याला सुटलाच होय मग. अरे जाय रे बाबा, भुकशीन का मागावर, आणशीन का हाबळ? आता टीनही नाही चोरले बुवा, टीनं चोरले तर काहीतरी. जा तिकडे जा समोर. अरे सोन्या, आता आपल्या अंगाचा जास्त वास घेऊन आला रे. इथंच करते का आपलं काम भारी? अरे पाण्याच्यानं वाचता आला पाहिजे. मला तर कुत्रंही खोटं वाटू आलं. पाण्याच्यानं वाचच नाही तर मग कुठून हा वास घेऊन आला? अंग धुतलं होतं का रे तुम्ही लोकांना? अंग धुतलं होता सकाळी? आता काय अंग धुवा लागते? काल रात्री आंघोळ केली ती पाण्यानं थंड्या थंड्या, म्हणूनच रे ते तुमच्या अंगाचा वास घेऊन आला. ये इकडे रे मोती, ये इकडे ये. आय एखादा ढिल्ला मोती आहे रे हा. अरे काल रात्रभर पाणी चालू होतं आणि काय वास आहे त्या मोतीले? तुम्ही तर सांगा. जमलं का सोन्या? वाचलो आपण. पकडून ठेवायच्या मोत्याले. अरे बापरे, आता लय मोठा सुराक लागला माती. अरे फोटो काढू द्यायचे वाले. सापडला हो सरपंच साहेब, चोर सापडला. कोण होता तो टीनं चोरणारा? त्यानं ज्या वाहनावर तुमचेवाले टीनं नेले त्याचे निशाण सापडले. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं सगळ्याले हाच व्यक्ती चोर आहे. बा हे निशाण आणि त्या सायकलच्या चक्क्याचे निशाण सेम टू सेम आहे, सेम टू सेम. आज वसंतरावले पोलीस ठाण्यात टाकल्याशिवाय काही शिंदे साहेब ऐकत नाही वाटते बा. काय शिंदे साहेब, तुमचंही मला काही समजून नाही राहिलं. अरे सकाळी जेव्हा तुम्ही मला पोलीस ठाण्यात बोलावलं तेव्हा मी ह्याच रस्त्यानं गेलो ना. आणि तुम्ही सांगा आता, शिकवलं होता वावरातनी तर थेवाले छापे मायातवाल्या सायकलचे उमटले ना. काय राजू हो तुम्ही, तुमचंही मला समजून नाही राहिलं. चोरी काल झाली त्या पाण्यानं, ते निशाणं गिशानं सगळा वास पळूनही गेला. ते तुम्ही कुत्रे आणलं हे काही कामाचं नाही आहे. आणि फटू काढू राहिले हे आता ताजं होय ना. काय राजू हो तुम्ही बी? म्हणजे मी खोटं बोलू राहिलो? मी एवढ्या वर्षापासून चोर पकडत आलो आणि क्रिमिनल पकडत आलो, एन्काउंटर करत आलो. ते सगळं माय खोटं आहे. खोटं आहे म्हणजे? सांगा ना हो मोरे साहेब, काय राजू हो तुम्ही बी? साहेब त्याचं बरोबर आहे. तुम्ही जे आता फोटो काढला ना ते चिकन मातीचा होय ना. त्याच्यात त्याच्या सायकलचे छापे जे आहे ते उमटले. आपण आता त्या ढाशाकडे जाऊ. चला बरं, तिकडे काही ना काही सुरंग हाती लागेल आपल्याला. तिथून मी बरोबर अंदाज लावू शकतो आपण तर कुठपर्यंत टीनं उडू शकले पाहिजे आणि कोणत्या क्षेत्रात पडले असं. चला बरं तिकडे. मला 100% गॅरंटी आहे का चोर हा माणूसच आहे. आता तर सबूत सापडलं. मला तर पोलीस ठाण्यातच माहित होतं का ह्याच माणूस आहे म्हणून. काहीतरी आता तुम्ही याचा पगार नाही वाढला त्याच्या त्यानं हा गेम तुमच्यासोबत त्यानं केला. टीनं इकडचा. चला वसंतराव, भेटली ना तुमची सायकल आता? का रे मोहन, तात्या कुठं आहे रे? दिसले नाही आज डोळ्यानं. सकाळची आता संध्याकाळ उरायला ना. आता काय माहित कुठं गेले आणि काय गेले. का त्याच्या मागे घुमत बसू का मी माझ्या पांटेला सोडून? आज पांटेल्यावर बी नाही आले ते. नाही पांटेल्यावर तंबाखाची पोळी पान घेऊन खाऊन जाते. कोणीच नाही दिसलं त्याच्या गँगेतलं. देवानंद भाऊ नाही, पाटील नाही, नामदेवराव नाही, दिलीप भाऊ नाही, कोणीच नाही दिसलं हे. अरे मोहन, सरपंच साहेब कुठे गेले रे? आता वरी तोच विषय चालू होता. आता तुम्ही आले विचाराले. अरे काय माहित कुठं गेले काय गेले, का मला का सांगून जाते? आज पांटेल्यावर बी नाही आले दिवसभरापासून. अरे तुलेच विचारान ना कुठं गेले काय गेले तर. त्या पांटेल्यावर हजेरी लावूनच जाते ना तात्या कुठं बी. कोणीच नाही दिसू राहिलं ना. बंडीपच्च्या ठियावर आपल्याला एकच जण नाही दिसू राहिलं. ते 2 पोट्टेही नाही दिसू राहिले. पोट्टे नाही दिसू राहिले? पोट्टे गेले असं कुठे घुमाले? तुम्हाला तर माहित आहे दिवसभर घुमत राहते म्हणून. पण ते येते ना पान खाली जेवल्यावर. आज पान खाली नाही आले ते दोघं पोट्टे बी. काही माहित आहे तुले तात्याच्या बाऱ्या का? बस मित्र आहेच करता तुम्ही. तात्यानं वावरात टीनाचा सेट लावला होता हे तरी माहित आहे का तुम्हाला? कोणाले? हे तर आम्हाला माहितच आहे. आम्ही विरोध बी केला होता का लावू नका म्हणून. काही कामाची गोष्ट नाही आहे म्हणून. ते वसंतरावचं दिमाग वर द्यायला द्यायचं. बोला समोर काय झालं मग? तर तो टीनाचा सेट काल हवा पाण्याच्यानं उडून गेला. उडून गेला? मग काय झालं? त्याच्यातला एकही टीन काही डोळ्यानं दिसून नाही राहिला कुठं गेला काय गेला तर.
तो चोरी गेला म्हणून तात्या रिपोर्ट द्यायला गेले म्हणते पोलीस स्टेशनमध्ये. सगळे जण तिकडेच आहे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून इकडे काही कोणाची धांदल नाही आहे. बरोबर आहे, मग तिकडेच असन ते सगळेच्या सगळे पोलीस ठाण्याकडे. आता मी गेलो असतो, पण इकडे मग पांटेला कोण पाहन? दुकानदारी बंद करून झाले काही पुरत नाही. आता ते तिकडे लटकले आहे, खंबे गाडीवाले. त्याला माहित झालं तर ते जाते. फोन करून पाहू का त्याईले? करा बरं फोन. काय झालं कसं झालं विचारा बरं थोडंसं. त्याला काही माहित नव्हतं वाटते. हे तर आताच फोन करू राहिले. हा हॅलो तात्या, काय झालं हो? हा घरी आल्यावर सगळं सांगतो. आता सध्या गडबडीत आहे. बरं ठीक आहे, मग घरी आल्यावर सांगतो म्हणे शांततेत. आता सध्या गडबडीत आहे म्हणे. अरे काही एवढं भिऊ नका ना. तिनं चोरी गेले तर ते शिंदे साहेब लावते पता. एवढा काय त्रास करून घेऊ राहिले तुम्ही? अरे त्रास म्हणून राहिले तुम्ही वामनराव. त्रास नाही करून घेणार आहे तर काय करणार आहे तर मग? हा, गावदडीचे माणसं आहे आपले. सरपंच साहेब होईन ते. त्याच्या टिनाची चोरी म्हणजे किती मोठी समस्या आहे. कॅमेरे लावायला काय झालं होतं तिकडे? लाईट तर लावूनच राहिले म्हणते ना वावरापर्यंत. लाईट लावणं झाल्यावरच लावून ना कॅमेरे. कॅमेरे कायच्यावर लावून नाही तर खंबे मोठे मोठे राहते उच्च, त्याच्यावरच लावा लागेल ना. आता हे लाईट लावल्यावर लावून ते कॅमेरे. म्हणजे चोराचंही नशीब जोरावर आहे चांगलं. कॅमेरे लावायच्या पहिलेच तिनं लांबून टाकले. हे जे तुम्हाला दिमाग दिलं हे कोणच दिलं म्हटलं? का तुम्ही टिनाचा शेट टाका 2 एकरात? कोण दिलं? हे आमचे सोकारी वसंतरावनं. म्हणजे जो चोर आहे त्यानं दिमाग दिलं नाही का टिनं टाका म्हणून? डोक्यात पहिलेच प्लॅनिंग होती त्याच्या. का टिनं उडाले म्हणून सांगतो वारा ढोंड्यानं आणि कोण टाकतो म्हणून. असं आहे ते. पगार नाही वाढवला म्हणून सगळं हे प्लॅनिंग केलेलं होय. ठीक आहे ठीक आहे, पण रंग्यात पकडल्याशिवाय माणसं नाही ना तुम्ही सगळे. रंग्यात पकडा लागेल ना. सबूत द्या लागेल ना तुम्हाला, सबूत. आता मॅच चोरलं असं कायच्याहून म्हणून राहिले तुम्ही शिंदे साहेब? हा त्याही तो चोरू शकते. जे पाण्याचे मोटर चोराले आले होते आणि तात्याला किडनॅप केलं ते चोरून नेऊ शकते ना. हो शिंदे साहेब, यायचं म्हणणं बरोबर आहे. हे चोरून नेऊ शकते. ते सुटले असेल ना आता. लय दिवस झाले ना. हे चोर सुटायचेच आहे, पण यदा कदाचित तिनं कशा काय चोरण ते. तिनं तर उडत गेले ना. त्याला काय भविष्य माहित आहे का? टिनं उडत ये मग आपण चोरू. हा, तिनं उडाले ते. मग कोण असू शकते शिंदे साहेब तुमच्या विचारानं? कोण असू कोण शकते? कोण असू शकते म्हणजे? अरे हेच होय ना तुमचे चोकारी आणि तो वेल्डिंगवाले. त्या वेल्डिंगवाल्याला घेतून फाईलवर उद्या त्याला बोलावतो पोलीस ठाण्यात. हा, का असे कसे टिनं ठोकले? का 2-3 हवेतच उडून गेले? हा, असे कसे ठोकले? जेवढे वेल्डिंगवाले होते इथं कामाले उद्या माझ्या पोलीस ठाण्यात पाठवा सकाळीच. काय म्हणून राहिलो मी? सकाळीच पाठवा. तोपर्यंत हे इन्व्हेस्टिगेशन अशीच चालू राहील. चल चल रे मोची, चल. चला चला साहेब. सात्या, जे वसंतराव बोलले ना, आम्हाला तर तेच वाटू राहिलं का तेच दोघं चोर असेल म्हणून. त्यानंच नेले असेल टिनं चोरून. तुम्ही एक काम करा तात्या, तुम्ही त्याच्या नावाचा डायरेक्ट कोर्टात पंचनामाच टाकून द्या. नाही हो तात्या, असं काही नका टाकू. ते शिंदे साहेबाले आपण रिपोर्ट दिला आहे. ते शिंदे साहेब बरोबर कार्यवाही करते. या दोघांच्या मनानं नका ऐकू. आणि सगळ्यात पहिले आता तुम्ही त्याचे लाईट लागले पहिले त्याला कॅमेरे लावा. हे तर सापडणच रे टीनवाले. जाईन कुठं? टीनवाल्याले पकडन म्हणजे पकडन. आणि ज्या दिवशी सापडले त्या दिवशी त्याचा आखरीचा दिवस राहील. कोणीही असो तो, किती काय शातीर असो ना. चल चल सोन्या घराकडे. तुम्हाला खोटं वाटन सगळ्याले, पण मला तर वाटवायला हे दोघंच जण आहे म्हणून चोर. त्या दोघांना टीनं गायब केले. कारण जेव्हा आपण गोष्टी करू राहिलो होतो तर हे दोघं माहित आहे काय रपकन पयाले होते. पयाले होते का नव्हते पयाले? आता मले का माहित बा पयाले होते का नव्हते? तर मी तर नव्हतो. थांब ना हो वसंतराव, तुम्हाला कोण विचारू राहिलं? मला 50% गॅरंटी आहे का ह्या दोघांना टीनं लांबवले म्हणून. पण 50% आपल्याला हे चेक करा लागन. मोहनच्या कॅमेऱ्याच्या तिथं जेवढे कॅमेरे लावले आपल्या गावात तिथं आपल्याला चेक करा लागन. तेव्हा माहित पडलं आपल्याला. आम्हाला तसं वाटलं जेव्हा कुत्रे वास घेऊ राहिले होते आणि त्याच्या अंगाचा. म्हटलं कोणाचा नाही घेऊ राहिले आणि त्याच्याच अंगाचा कसा एवढ्या वेळपर्यंत घेऊ राहिले. तर थोडासा आम्हाला बी थोडासा डाऊट गेला. तात्या, आपल्याला त्याच्यावर पता ठेवा लागन. कारण त्यानं टीनं लपवले असन कुठं तर ते पाहिले जायनच तिथं विकाची पायानंच. आपल्याला बरोबर त्याच्या मागं राहा लागन. आणि आज संध्याकाळी पहिले कॅमेरे चेक करू आपण सगळे. हे तर करावंच लागन, त्याच्याशिवाय काही जमन नाही. तात्या, सगळ्यात पहिले तुम्ही एक काम करा. चोर जर गावातलेच असन कोणी बी, हे असो किंवा आणखी कोणी असो, मी सगळ्यात पहिले जेवढे गावातले कटलेवाले आहे आणि जेवढे माहीत आहे काय लोडच्या गाडीवाले आहे जे लोडिंग वरते त्याला भेटा. आणि त्याला विचारा का रात्री तुम्ही गाडी कोणाला दिली होती काय किंवा तुम्ही ट्रिप मारायला गेले होते काय. हे जसं माहीत पडलं तुम्हाला हां कोण होय काय होय तुम्हाला तिथं तवाच माहीत पडते. काय राजो वसंतराव, हे पहिले कोण नाही सांगितलं शिंदे साहेबाला रिपोर्ट द्यायच्या पहिले? हे तर 1 नंबर काम आहे. याच्यावरूनच माहीत पडते सारखे चोर कोण होतं. चला घराकडे चला पटकन. मी येऊ का घराकडे? तुम्ही इकडे घराकडे येसान आणि हे जे राहिलेलं आहे लोखंडाचं हे कापकूप करून चोर घेऊन जाईल. तुम्ही इथंच थांबा. चेत्या, शिंदे साहेबाला आपल्याला हलक्यात नाही घ्या लागत. शिंदे साहेब लय मोठे मास्टर माइंड माणूस आहे, समजलं ना. आपल्याला त्याच्याच बुद्धीनं खेळ खेळा लागेल समोरचा. माल पाले तर चल पहिले बरोबर तर आहे ना आपला. अरे माल पाले सध्या जाऊच नको जोपर्यंत आता दुसरं काही प्रकरण येत नाही.
आपल्याला काही ना काहीतरी गडबड करावं लागेल, जेणेकरून सगळ्याचं लक्ष तिकडे गेलं तर आपण आपला माल काढून घेऊ इकडे इकाले. जर का आपण सापडलो तर ते शिंदे साहेब होय, तुला माहित आहे, उलटे टांगण कपडे काढून सोड. पण ते सगळ्यात पहिले आता तू गाडी घे कटलेवाल्यापाशी. कटलेवाल्याला पैसे द्या लागन आपल्याला आणि सांगा लागन का कोणी बी आलं तुला विचाराले तर सपास सांगतो माया कटला दिला नाही, मला काही माहित नाही. नाही तर मग कसं आहे, शिंदे साहेब बरोबर दिमागानं जाय, त्याचं दिमाग लावत सगळ्याला विचार काय म्हणून राहिलो मी. सगळ्यात पहिले आता कटलेवाल्याला भेटाल, चल लवकर चल. ज्ञानेश्वरराव, हो ज्ञानेश्वरराव, ज्ञानेश्वरराव, ओ कटलेवाले ज्ञानेश्वरराव. कोण होय रे? चेत्या होय चेत्या, उठा 2 मिनिटं. काय म्हणता रे? अरे कळकळ करू आली इथं, झोपू द्या ना जरासा, डोळ्या लागला तर. तुमच्या कामाची गोष्ट आहे एक. सांग कोणती कामाची गोष्ट आहे? तुम्ही फक्त एक काम करा, पहिले पैसे घ्या आधी. भाडं तर दिलं ना तुम्ही कटल्याचं, मग आता काय जीव राहिले अधिक? शांततेत ऐका आता काय म्हणून राहिलं तर. कोणी तुम्हाला काहीही विचारायला आलं का रात्री पाण्याचा कटला कोणा नेलता काय, तुम्हाला एकच बोलायचं आहे का कोणालाच मी कटला दिला नाही तर कोण नेणार आहे, बस एवढंच. कोणालाच कटला दिला नाही म्हणा, हे 500 रुपये त्याचेच होय. आणि संध्याकाळी एक देशीची पावटी आणून देतो, जमलं? अरे एक नंबर. आता तर माझ्या गळ्याला चाकूही लावला कोणा तर कोणाला काहीच नाही माहीत पडू देत नाही. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही, बिंदास चालले जा.